मित्रांनो, नमस्कार. कविता गायकवाड बोलते. अशी आयुष्यात जीवनात घटना घडते. टायमिंग बदलले की वेळ बदलते, वेळ बदलले की तास बदलतो, तास बदलले की अख्खा दिवस आणि रात्र पण बदलते. मग ही कायमचे दिवस तर प्रवासात बदलतेच मित्रांनो. पण ती दिवस जरी खराब आलं, पण त्या खराब दिवसाला साथ कशी सोडते ते, ज्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टीला, पैशानं, कपड्यानं, अंगा खाण्यानं, प्रत्येक गोष्टीला आपण ज्यावेळेस महाग होतो त्यावेळेस आपलं चलिंत्र बघून बाहेरची तर सोडते तीच सोडते ते, पण घरची सुद्धा साथ सोडते ती. प्रत्येकाने खाऊन, प्रत्येकाने झोंबाडून, प्रत्येकाने माझ्याकडं असं खेचून घेतल्यासारखं केलं, पण मला ती वेळ, टाईम, माझी बुद्धी तवा शेण खायला गेलेली होती मित्रांनो. माझ्या जे आयुष्यात घडलंय ते तुमच्या कोणाच्या घडून ये. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते माझी व्हिडिओ नॉर्मलच असते, ती साधी असते, काय असं ह्याच्यासारखे नाही. त्याच्यामुळं कसं बघणारला इंटरेस्ट येत नाही माझा व्हिडिओ. पण व्यवस्थित बघा तुम्ही, नीट बघा, लक्ष देऊन बघा माझे व्हिडिओ. जेव्हा आपल्याकडं असतंय सगळी दुनिया आपल्याजवळ, त्या गुळाला माशा, मादाला माशा कशा झाडावर सगळीकडं घोय 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 करून लागतात, तसे असते ते. त्यावेळेस आपल्याला कुठं ठेवून कुठं नाही करते ती लोक, पण ती चाल ते आपल्याला कळत नाही. त्यावेळेस ती चाल खेळतात लोक, पण आपल्याला काय वाटतंय आपण माणुसकी खेळतो. माणुसकी खेळून उपयोग नाही. जसं ते समोरली व्यक्ती करते ना त्या पद्धतीनं करायला शिका. आता माझी वेळ, टाईम निघून गेलेले, मी करून बी काय फायदा नाही मित्रांनो, नाही करून पण फायदा नाही. आता मी ती गोष्ट करायला लागली तर मला काय होतं, एकतर आपल्याकडं सगळं संपलेलं आहे. त्याच्यामुळं आता मी तशी माणसं ठेपाळी तरी काही नाही, जवळ केली तर काही उपयोग नाही. पण आता सुधरून राहा मित्रांनो, मैत्रिणींनो. कोणाला कशा पद्धतीने ठेवायचं, कोणाला कुठं ठेवायचं, उंबऱ्यात ठेवायचं का चप्पल जवळ ठेवायचं का उंबऱ्यातनं घरात घ्यायचं, ते मित्रांनो माझ्यापासून शिका. माझे असे हाल, कंडिशन बेकार, माझी एवढी अवस्था बेकार आहे ना, झाली आहे माझी. मी स्वतः लोकांच्या नादाला लागून मी स्वतः केली अवस्था बेकार. मी काय असं लाखाने इस्टेट उधळली नाही, पण मी जेवढं कमवले तेवढं, 10 रुपये मिळो, 20 रुपये मिळो, भले 100 रुपये मिळो, पण त्यातनं माणुसकी मी दावली. पण ती माणुसकी माझं कोणीच टिकली नाही मित्रांनो. प्रत्येकाने माझ्यासोबत कामापुरती दुसती केली, जनागोताने केली, पाहुण्यारावळीने केली, लेकरा बाळाने केली, बहिणी बाळाने केली, सगळ्यांनी केली माझ्याबरोबर कामापुरती दुसती. पण मला एकट्याला टाकून काय मिळणार आहे? माझा तळ 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 मिळणार आहे मला एकटीला असं गुतवून, माझ्याकडं सगळं मला खाऊ लागून, गोड बोलून, झोबाडून. याही यानं आली की मटण करावं, अंडी करावं, मासे करावं, काय स्वयंपाक काय म्हणेल तसला भारी. पण चीज झालं नाही हाताचं, मी टाळणे काहीही उपयोग झाला नाही. हात नीच आहे मनाचा, आपली भावना नीच, आपली माणुसकी नीच आहे. दुसऱ्याला दोषी देऊन का उपयोग नाही. जे आपण केलं ते सगळं वाया गेलं, गंगेला मिळलं. मला असं वाटलं होतं की आपण करता होती फायद्याच करता का, की आपल्याला जवळ चिटकावून घेतेली, समजून घेतेली, मिळून घेतेली, बोलतेली, किंवा तुझं कसं आहे, बरं वाईट काय चाललंय, काय काय खाती, काय करती, कशी जगती भविष्यात 10-20 वर्षात, तर मला कोणी विचारलं काय की. तेव्हा मला विराग होती, मस्ती होती, अंगात ताकद होती, त्याच्यामुळं पैशाची किंमत केली नाही. फक्त मित्रांनो, बहिणीनं माझं व्हिडिओ लक्ष देऊन बघा, फक्त पैशाची किंमत करा. माणुसकीची आणि माणसाची किंमत बिलकुल करू नका. पोटचं राहो, पाटचं राहो, आई राहो, बाप राहो, कोणी राहो. नातेगोत तर एवढं गद्दारी ना सगळ्यापेक्षा भयानक. पण ती काय म्हणते ती की सगळी वेळ निघून गेलेली असते, आता तळतळ करून हे करून, पण तळतळ करून आपल्याला आपलं खाऊन दात रंगवून जे आपल्याला त्यांनी आत्ता पचतावा लावा लागले ते, आणि आपल्याला टोलाटोली करते ते, बघून ना बघितल्याने करते ते, त्यांना एक ना एक दिवशी टेस्ट लागून देऊन नाही पाडी ना, आणि माझा आत्मा नाही त्या टायमाला कळकळ कळकळ करणार, तर तवा विचार. मी लय केले, प्रत्येकासाठी केले, पण कोणी माझी जाणीव राखली नाही, किंमत केली नाही.
तरी पण मी म्हणते जाऊ दे, आहे ना आपल्याला चटणी अर्धीभर भाकर मिळते. आज लोकांनी माझ्या मागणं घरं दारं सगळं कमवून बसली. आज 20 वर्षे झाली मी ह्या गावात आहे, तर मी कुठं अर्धा गुंठा जागा का कुठं 5 पत्र्याचं शेड मारासारखं मी केलं नाही, झालं नाही. आयुष्यभर माझ्या मागं दवाखाना, पोटाचं, लेकरं बाळण आणि लोकांच्या भरत्या करण्यात आणि लोकांचे संसार करण्यातच मी आयुष्य घालवलं मित्रांनो. का उपयोग नाही. असं करू नका कोणी. मी जसं केलं वाटोळं माज मस्ती केली तशी फक्त कोणी करू नका, मला एवढं सांगायचं आहे. आज आपल्याला टाईम बदलला ना, टाईम फिरलाय, कुणी कोणाचं नाही आणि कोण जवळ करत नाही, कोण जवळ ये म्हणत नाही. वेळ निघून गेलेली असते, त्या वेळेला आपल्याला किंमत नाही ना माणुसकी राहत नाही त्या वेळेत. कोण गाडवाय म्हणायचं, आपली चूक झाली आहे. फक्त मी घसरले, मी बाद झाले किंवा मी सगळ्याला सांभाळून जवळ करून मी एक घसरगुंडीवर पडले किंवा घसरून कुठंही पडले, पण तुम्ही पडू नका मित्रांनो. फक्त माझं माझं म्हणू नका, 4 पैशाला गाठ घाला. फक्त चहा पाणी ह्यात त्यांची लायकी दावा. खाऊ पिऊ घालून साड्यान कापडन ब्लाऊज पीसन ड्रेसन ही करून काही उपयोग नाही त्यांना. त्यांची लायकी उंबऱ्याच्या बाहेर जावं लागते, पण मी सगळ्याला उंबऱ्यात घेऊन आतमध्ये घेऊन सगळ्याचा पाहुणचार करून सगळ्याला मी जिथल्या तिथं ज्याला अन्न पाणी मिळत नाही त्याचं मन समाधान केलं, ज्याला काय कापड लता मिळत नाही त्याचं मन समाधान कापडापासून चप्पलपासून केलं, पण माझं काहीच उपयोग झाला नाही माझा. मी एवढं केलं प्रत्येकासाठी, पण ही वेळ एवढी बेकार आली ना माझ्यावर, फक्त माझ्या मस्तीनं आले मित्रांनो. दुसऱ्याकडे कोणाकडे दोष नाही. त्यांनी आपल्याला कर म्हणले नाही, पण आपल्याला मला जवळ करतील, मला 12 वर्षातनं ये म्हणतील, मला बोलतील किंवा आपण आजारी पडलं जीवाला आलं काय झालं तर आपल्याला किंमत करतील आपली. केली मी, पण किंमत नाही. चप्पल खाली लोळवलं, चप्पल खाली. आज चप्पलची धागा लावली मला त्यांनी प्रत्येकाने. आज प्रत्येकाने घरं दारं सगळं त्यांचं गाड्या घोड्या सगळं घेऊन राहिले, पण आज मी भाड्याच्या घरात माझ्या मी ह्याच्यात कशी राहते माझी जीवाला माहीत आहे. पण ज्यांनी मला गद्दारी केली 12 वर्षात नको ना, माझी कशी परिस्थिती बिघडली, माझं कसं वाटोळ झालं, 12 वर्षात नको ना, देव त्यांना माझ्यासमोर फेड दावेल किंवा मी जरी बघायला नसले तर देवाच्या हातात नाही. देव त्यांना बाबा तू तिला किती त्रास दिला, तिचं किती खाल्लं पेलं, तिचं आज वनवास रोडवर आला अवस्था तिची आज रोज रस्त्यावरली जिंदगी झाली. म्हणून देवाला बी एक ना एक दिवशी माझी कनवळ येईल, एक ना एक दिवशी माझी माया येईल. देवसुद्धा माझी बाजू घेऊन कधी तर 12 वर्षात नका होईना, ज्यांनी मला केलंय त्यांना 12 वर्षात नका होईना देव त्यांना फेड देईल आणि दावील. मित्रांनो, व्हिडिओ मोठा लागला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तरी पण व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. बाय.